आजही रात्री खूप उशीर झाला होता. गेले काही दिवस हेच चाललं होतं. चर्चगेटवरून 11:30 नंतरची कोणती तरी लोकल पकडली होती. स्टेशनवर गर्दी विरळ झालेली. प्लॅटफॉर्मवरचे दिवे थोडे मंद वाटत होते, पण कदाचित थकव्यामुळे मलाच तसं वाटलं. मुंबई असली तरीही 11:30 नंतर लोकल पूर्ण रिकाम्या असतात. त्यात हा शेवटचा लेडीज डबा जवळजवळ रिकामाच होता. माझी नेहमीची जागा पकडली. खिडकीजवळची दरवाजापासून 3री सीट मला रिकामीच दिसली आणि मी सुटकेचा निश्वास सोडत तिथे जाऊन बसले. पण बसल्यावर बऱ्याच वेळानंतर मला लक्षात आलं की मी एकटी नाही. समोरच्या 2 सीट सोडून एका कोपऱ्यात एक मुलगी बसलेली होती. वय अंदाजे 30च्या आसपास. हलक्या पिवळसर रंगाचा ड्रेस. ती खिडकीबाहेर बघत होती. माझ्याकडे तिचं लक्षच नव्हतं. काहीतरी विचित्र होतं तिच्यात. नेमकं काय ते सांगता येणार नाही, पण तिची बसण्याची पद्धत, तिचा स्थिरपणा, जणू ती हलतच नव्हती. डबा हलत होता, पण ती बाई जागच्या जागी, अगदी एका चित्रासारखी स्थिर बसलेली. मी दुर्लक्ष केलं. रात्री उशिरा असे विचित्र वाटणारे प्रवासी दिसणं नवीन नव्हतं मला. फोन काढला, हेडफोन्स लावले आणि खिडकीबाहेर बघत बसले. स्टेशन आलं, मुंबई सेंट्रल. मी खिडकीबाहेर पाहत होते. अगदी तुरळक लोक नजरेस पडत होती. हॉर्न झाला आणि ट्रेन स्टेशनातून निघाली. ही फास्ट ट्रेन होती. नेहमीसारखीच अनाउन्समेंट झाली. तोच रेकॉर्ड केलेला आवाज. पुढील स्टेशन दादर. मी फोनमध्ये गुंतलेली होते, पण नकळत समोर बघितलं. ती बाई अजूनही तशीच बसलेली, तशी स्थिर, खिडकीबाहेर बघत. काहीतरी खटकलं मला, पण मी दुर्लक्ष केलं. दादर स्टेशन आलं, मग बांद्रा आणि मग डायरेक्ट अंधेरी यायला हवं होतं, कारण ही फास्ट लोकल होती. पण अनाउन्समेंट झाली. पुढील स्टेशन सांताक्रूज. मी चमकून वर बघितलं. फोनमधून लक्ष काढून खिडकीबाहेर बघितलं आणि खरंच प्लॅटफॉर्मवरची पाटी दिसली. सांताक्रूज. मनात पहिला विचार आला, कदाचित मीच गोंधळले असेन, कदाचित लोकल स्लो असेल. पण याआधी मधल्या स्टेशनवर लोकल थांबली नव्हती. पण नंतर वाटलं की कदाचित तांत्रिक बिघाड असेल. मुंबई लोकलमध्ये असे गोंधळ कधीकधी होतात हे मला माहीत होतं. मी फार विचार केला नाही. सांताक्रूज स्टेशनवर लोकल थांबली. माझ्या डब्यात कोणीही चढलं नाही. आणि मग पुन्हा पण पुढचं स्टेशनही तेच निघालं, सांताक्रूज. आणि मग पुन्हा अनाउन्समेंट झाली. पुढील स्टेशन सांताक्रूज. माझ्या पोटात गोळाच आला. नक्कीच अनाउन्समेंट चुकीचं झालंय असे स्वतःला समजावू लागले. मी फोनकडे बघितलं. वेळ 12:10 दाखवत होती. मी काही वेळ तशीच बसून राहिले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर अंधार अधिकच गडद भासत होता. मी पुन्हा फोनमध्ये वेळ पाहिली. तीच वेळ, 12:10. मी समोर बघितलं. ती बाई अजूनही तशीच बसलेली होती. पण आता माझं लक्ष गेलं. तिच्या मांडीवर एक जुनं वर्तमानपत्र होतं. दुमडलेलं, पिवळं पडलेलं, जणू वर्षानुवर्ष तसंच ठेवलेलं. मी बसल्या बसल्या वाकून बघायचा प्रयत्न केला. तारीख दिसली, अस्पष्ट, जवळजवळ 6 वर्ष जुनी तारीख. मी उठून तिच्याजवळ गेले नाही. भीती वाटत होती, पण त्याहून जास्त काहीतरी विचित्र जाणवत होतं. जणू उठून हलणं देखील अवघड झालेलं. डब्याबाहेर बघितलं. रुळांच्या मागे बाजूचे दिवे पळत होते, पण कुठेही ओळखीची इमारत, कुठलाही ओळखीचा पूल दिसत नव्हता. फक्त अंधार आणि क्वचित एखादा अस्पष्ट प्रकाशाचा ठिपका, जे मुंबईसारख्या शहरात अशक्य होतं. मी उठले. पाय लटपटत होते, पण तरीही उठले. दरवाजाकडे चालत गेले. डबा रिकामाच होता. त्या मुलीशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. मी चेन ओढायचा विचार केला, पण त्याआधी दरवाजातून बाहेर बघायचं ठरवलं.
बाहेर रूळ दिसत होते, वेगाने मागे जाणारे, पण कुठलं स्टेशन जवळ येताना दिसत नव्हतं. जणू ट्रेन एका सरळ अंतहीन बोगद्यातून जाते, ज्याला ना सुरुवात ना शेवट. मी घाबरून मागे वळले आणि तेव्हा माझं लक्ष गेलं. माझ्या सीटच्या खाली कोपऱ्यात काहीतरी पडलेलं होतं. मी खाली वाकून ते उचललं. एक जुना रेल्वे पास, फाटून जीर्ण झालेला. त्यावर एक नाव अस्पष्ट लिहिलेलं होतं आणि एक तारीख, 30 तारीख, जी त्या मुलीच्या वर्तमानपत्रावर होती. मी परत त्या मुलीकडे बघितलं. यावेळी ती हलली, अगदी हळू, जणू खूप वेळानंतर पहिल्यांदाच हालचाल करते. तिने मान वळवली आणि माझ्याकडे बघितलं. तिचा चेहरा थकलेला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, ओठ किंचित कोरडे, पण त्या चेहऱ्यात काहीतरी विचित्र ओळखीचं होतं. काय ते नक्की मला कळत नव्हतं. आणि बऱ्याच वेळानंतर ती मुलगी बोलू लागली. तू पण घरी जायला निघाली आहेस का? मी उत्तर देऊ शकले नाही. घसा कोरडा पडला होता. मी रोज घरी जायला निघते, पण ट्रेन कधी पोहोचतच नाही. किती वेळ झालाय तुम्हाला इथे? ती हसली, पण त्या हसण्यात काहीच आनंद नव्हता. इथे वेळ मोजता येत नाही. आधी वाटायचं एक रात्र आहे, मग वाटलं कदाचित काही दिवस. आता कळतही नाही. ती परत खिडकी बाहेर बघू लागली. ऑफिसमध्ये खूप त्रास देतात मला. दिलेलं काम पूर्ण केल्याशिवाय घरी जायचं नाही असं म्हणतात. म्हणून त्या रात्री निघायला उशीर झाला. आईला खूप काळजी वाटत होती. फोन येत होते सारखे. मी ट्रेनमध्ये चढले, या सीटवर बसले आणि ती थांबली, पुढे बोलली नाही. मला भीतीने घाम फुटला. डब्यातील हवा जड वाटू लागली. मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, जणू ऑक्सिजन कमी होतोय. मी परत फोनकडे बघितलं. नेटवर्क गेलेलं. कॉल लावायचा प्रयत्न केला, पण काहीच झालं नाही. मेसेज पाठवायचा प्रयत्न केला. सेंडिंग तिथेच अडकून राहिला. मी परत दरवाजाकडे धावले. यावेळी अगदी जोरात चेन ओढली. एकदा नाही तर बऱ्याच वेळा. पण ट्रेनचा वेग काही कमी झाला नाही. जणू चेनचा आणि ट्रेनच्या वेगाचा काही संबंध नव्हता. मी दरवाजातून बाहेर बघत ओरडले, कोणीतरी ऐकेल या आशेने. पण आवाज डब्याबाहेर जाताच जणू विरून जात होता. मी परत आत आले. पाय लटपटत होते. समोरच्या सीटवर जाऊन बसले, त्या मुलीपासून थोडं अंतर राखून. ती अजूनही खिडकीबाहेरच बघत होती. पहिल्यांदा मीही असंच पळापळ केली होती. चेन ओढणं, ओरडणं, काहीच उपयोग होत नाही. ट्रेन थांबतच नाही खऱ्या स्टेशनवर. मग आपण इथून कसं बाहेर पडायचं? तिने माझ्याकडे बघितलं आणि पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात काहीतरी दिसलं. खरी काळजी, जणू ती मला वाचवू बघते. बाहेर पडता येत नाही ग, फक्त विसरायचं असतं. जितकं जास्त आठवत राहशील, घरी जायचा प्रयत्न करत राहशील, तितकं जास्त अडकत जाशील. मी सुरुवातीला रोज मोजत होते, किती स्टेशनं गेली, किती वेळ झाला. आता मला काहीच आठवत नाही. धड कधीपासून इथे आहे, काय आहे बाहेर, कोण वाट बघत असेल माझी. तिचा आवाज हळूहळू क्षीण होत गेला. जणू बोलताना ती स्वतःच हवेत विरून जाते. अनाउन्समेंट परत झाली. पुढील स्टेशन सांताक्रूज. मी हताश होऊन खिडकी बाहेर बघितलं. तोच अंधार. मला अचानक जाणवलं, माझ्या हातातला तो जुना पास, ज्यावर नाव अस्पष्ट होतं. मी परत निरखून बघितलं. अक्षरं हळूहळू स्पष्ट होत गेली आणि नाव वाचता आलं. ते नाव माझंच होतं, माझ्याच हस्ताक्षरात लिहिलेलं. माझंच नाव, पण तारीख आजची नव्हती, 6 वर्षांआधीची.
मी गोंधळून समोर बघितलं. त्या मुलीची जागा रिकामी होती आणि खिडकीच्या बंद काचेत माझ्या स्वतःच्या प्रतिबिंबात मला दिसलं. तीच थकलेली नजर, तीच काळी वर्तुळं, तोच पिवळसर रंगाचा ड्रेस. मी बराच वेळ त्या प्रतिबिंबाकडे बघत राहिले. रडावंसं वाटत होतं, पण डोळ्यांत पाणी येईनासं झालेलं. जणू डोळ्यांनी रडणं देखील विसरून जावं. मी हातातला जुना पास छातीशी धरला आणि गुडघ्यात डोकं खुपसून बसले. मला सगळं आठवलं. त्या रात्री घरातून निघताना आईने डबा बांधून दिला होता. आई म्हणाली होती की उशीर झाला तर जेवून घे. मीही तिला हो म्हणाले होते, पण काम इतकं होतं की डबा तसाच बॅगेत राहिला. मी पटकन बॅग उघडली. आतमध्ये डबा तसाच होता, थंडगार, वर्षानुवर्ष न उघडलेला. मी स्वतःशीच हसले आणि ते हसणं हळूहळू मग रडण्यात बदललं. 6 वर्ष झाली आता. या लोकलमध्ये मी अडकून पडले. रोज प्रयत्न करते घरी पोहोचण्याचा, पण लोकल थांबतच नाही कोणत्या स्टेशनवर. मी कधीतरी घरी पोहोचेन या आशेने आई बाबा अजूनही वाट पाहत असतील कदाचित. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.